आता याच्यात गरम पाणी केलं आपण, ते टाकूया. आता आपण सुक्या जवळ्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं आणि आता थोडा वेळ भिजूया आपण. अर्धा तास पर्यंत भिजून ठेवूया जवळा. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण सुक्या जवळ्याचं झणझणीत कालवण बनवतोय. त्यासाठी आपण पहिले काळं वांग, मोठं वांग असतं ना काळं, ते घेतलंय. हे बघा मोठं मोठं कापून घेतलंय. हे बघा असं मोठं कापून घेतलंय वांग. आणि आता आपण कढईमध्ये ना 2 टेबलस्पून ऑइल टाकून 2 मिरच्या टाकून घेतल्या आपण. मिरच्या थोड्या हे केल्यात मधून. आपण 4 पाकळ्या लसूण टाकला ठेचलेला आणि थोडी कोथिंबीर टाकली फोडणीमध्ये. कोथिंबीर फोडणी घालून बघा, खूप सुंदर स्वाद येतो. भाजीची टेस्ट येऊन जातो जर तुम्हाला आवडत असेल तर. आता फोडणी कडकडल्यावर आपण काय घालणार? कांदा. दोन 4 कांदे घेतलेत आपण. त्या जवळ्याला कांदा जास्त टाकायचा, छान लागतो. हो टाकतो भाजी. आता आपण काय टाकलंय? आगरी मसाला टाकतो आपण. आता 3 चमचे आगरी मसाला टाकलाय आणि 2 चमचे आपण काश्मीरी मिरची पावडर टाकले. 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 3 चमचे आगरी मसाला आणि अर्धा टीस्पून आपण हळद टाकले. आता आपण वांग मोठं मोठं कापून घेतलं. वांग टाकून आपण छान मिक्स करून घेऊया. वांग खूप सुंदर टेस्ट येते. वांग जवळा वांग ह्याच्यामध्ये टाकतो ना आपण, कसं सुकी कर्दी मस्त लागते. कोळंबी आणि काय सुके बोंबील थोडे वांग एक नंबर लागतात. वांग टाकून केली नसेल तुम्ही कधी तर करून बघा, खूप छान टेस्ट येते. आता ना आपण 5 मिनिटासाठी वांगी तेलावर मारूयात. त्यावर झाकण ठेवूया आपण. आता आपण बघा 5 मिनिटं झालीत. मिक्स करतो. छान मस्त मिक्स झालंय. परत आपण झाकण ठेवून ठेवूया जरा. आता बघा मस्तपैकी मिक्स झालेत. 5 मिनिटं झालीत आपली. जवळा आपण छान स्वच्छ धुतलेला होता. बघा किती सुंदर सफेद दिसतोय जवळा. पहिले जवळा आपण काढून घेतला ना की पहिले तो थोडा चाळवून घ्यायचा चाळणीमध्ये, म्हणजे काय घाण बिण असेल तर निघून जाते. तेलावरच मारायचा. असं जवळा साफ करून घ्यायचा. त्यात आता बघा आम्ही जेव्हा केलं ना त्यात माती वगैरे असं काय होतं ना, तर मग ते साफ करून घेतलं. हे काय नाही कोथिंबीर आहे. कारण जमिनीवर सुकवतात ना मोठ्या प्रमाणात. त्यामुळे त्यात दगड, आम्हाला खूप दगड भेटली
तर ते साफ वगैरे करून घ्यायचं पहिले. आता आपण छान मिक्स करून घेऊ. आम्ही सुकी मच्छी आणलेली नाही, पण आणली तर आम्ही तुम्हाला दाखवू. जायचं आहे बाजारात आम्हाला. बघा आपण आता ना झाकण काढून घेतलंय. बघा मस्त वाफ पण लागलेली आहे थोडी. आता आपल्याला चिंच टाकायची याच्यामध्ये आहे ना. वाफ लागणार. चिंच आणि मीठ टाकायचं आपल्याला. आता बघा मीठ टाकतोय आपण. मीठ थोडं जपून टाकायचं, कारण याच्यामध्ये आपलं म्हणजे सुकी मच्छी जी पण असते ना त्याच्यामध्ये मीठ असतं ना पहिले. तर थोडं कमी टाकायचं, नाही तर जास्त होऊन जातं. आणि आमच्याकडे चिंच आहे ना तिच्यात पण मीठ आहे. आता मीठ आपण टाकलं. आता चिंचेचं आपण पाणी बनवून घेतलं ते टाकूया. चिंचेचं कोळ. चिंच बटली. एवढी चिंच आपण घेतली, त्याचं पाणी करून घेतलंय बघा. आता मिक्स करून घेऊया आपण. बघा आता आपली जवळच बघा किती चांगली भाजी उकळते बघा. झालेली आपली भाजी बघा. वांग पण छान शिजलंय बघा. छान शिजले. आता आपण भाजी काढून घेऊया.